म्हणून पानांच्या भाज्या खाऊ नयेत. मग काय खावं? काहीतरी सांगतात तुम्ही. हे बघा, एकूण भाजी जी आहे ती 5 प्रकारची असते. पत्र, पुष्प, फल, नाल, कंद असं शास्त्र सांगतं. पत्र म्हणजे पानांच्या भाज्या, त्याच्याविषयी बोललो. पुष्पभाज्या तुम्हाला किती माहिती आहेत? नाहीच. काही लोक हादग्याच्या फुलांची भाजी खातात, पण ती किती जणांना अवेलेबल आहे. त्यामुळे पुष्पभाजी आपण सोडून देऊ. फळभाजी ही मॅक्झिमम अवेलेबल आहे. नालभाजी कोणालाच माहीत नाही नालभाजी कुठली असते. आणि कंदभाज्या ह्या अत्यंत गुरू असतात पचायला. आपण काल बोललो तसं बटाटा, साबुदाणा, रताळं, गाजर, बीट ह्या जमिनीखालच्या ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो टाळाव्यात, कारण त्या पचायला अत्यंत जड असतात, म्हणून त्या खाऊ नयेत. मग मधला मार्ग काय? अनुयायात प्रतिपदम सर्वधर्मेषु मध्यमा. माणसाने कसं वागावं? सुवर्णमध्य गाठावं. तर 5च्या मध्ये कोण आहे? फलशाक म्हणजे फळभाज्या म्हणजे गॉर्ड्स, GOURDS, लांब वेलवर्गीय फळभाज्या खाव्या. मी खाली बघा भाज्या किती लिहिल्या. तुम्ही रोज जरी एक भाजी खाल्ली तरी तुम्हाला 10 भाज्यांच्या चॉईस आहे. तुम्हाला बोर होणं शक्यच नाही. तुम्ही रोज डब्याला एक वेगळी भाजी द्या. दुधी भोपळा, पडवळ, कोहळा. जो वास्तुशांतीला वरती बांधून ठेवतो ना, तो वरती बांधण्याचा नाही आहे, तो रोज खाण्याचा आहे. कोहळा, दोडका, गिलकं, काही ठिकाणी त्याला घोसाळं म्हणतात. नाशिक साईडला गिलकं म्हणतात, आपल्या पुण्याच्या साईडला त्याला घोसाळं म्हणतात. गवार, कारलं, भेंडी, शेवगा, वांग्याला तर किंग ऑफ व्हेजिटेबल्स म्हणतात. गुगलवरती टाकून बघा किंग ऑफ व्हेजिटेबल. वांगं येतं. वांगं वातुळ नसतं. वांगं भूक वाढवणारं आहे. वांगं वात शमन करणारं शास्त्रात लिहिलेलं आहे. त्यामुळे वांग्याला बदनाम करू नका. वांगं उलट एक टांग की मुर्गी है वो, हे की नाही? एक टांग असलेली चिकन येते. तुम्ही जर वांगं नीट शिजवून हातात धरलं तर कसं दिसेल? लेग पीससारखं दिसतं. तर वांगं अवश्य खावं. पण वांगं खाण्याचे जे लोक हे आचरट प्रकार करतात, भाजून खातात, परतून करतात, भरीत करून खातात, मसाले वांगे करून खातात, असं वांगं खाऊ नये. रस्सा भाजी करून वांगं खा. ते तुम्हाला उपकारक आहे, हितकारक आहे, आरोग्याला चांगलं आहे. मग मी हे स्टार का करून ठेवले? दोडका, गिलकं, घोसाळं, गवार, कारलं यांना. कारण हे जे 5 भाज्या आहेत ह्या पोट साफ करणाऱ्या आहेत. लोकांचं म्हणणं असतं पालेभाज्या खाल्ल्या की पोट साफ होतं. अरे मग यांनी पोट चांगलं साफ होतं ना. हे कुकरबिटेसी फॅमिली ती द्रव्य आहेत. दोडका, घोसाळं, गवार, कारलं खा. हे आलटून पालटून तुमचं पोट छान साफ होईल. करून तरी बघा. केलंच नाही तर मग आपण गैरसमजत राहतो. म्हणजे सब गोड्या 12% करतात तेच करतो. जो सब करते हे यार वो हम तुम क्यों करे. आपल्याला काहीतरी वेगळं कळलं आहे, चांगलं कळलं आहे, ते आजमावून पहा. नाही पटलं सोडून द्या. पटलं, त्याचा प्रचिती आली तर करायला लागा. तर मी तुम्हाला 9 फळभाज्या सुचवल्या. तुम्ही रोज जरी एक भाजी बदलला तरी महिन्याभरात फक्त 3 वेळाच रिपीट होणार आहे ती. त्यामुळे फळभाज्यांवरती शिफ्ट व्हायला काहीच हरकत नाही आहे. कारलं ज्यूस पिणे, निंबपत्र ज्यूस पिणे असे उद्योग काही लोक करतात. डायबिटीस असलेले लोक कारल्याचा ज्यूस पितात. त्वचारोग असलेले लोक निंबाच्या पाल्यांचा ज्यूस पितात. अत्यंत कडू आहे ते. इतकं कडू पोटात जाणं शास्त्राला अभिप्रेत नाही आहे. आपण भाजी किती खातो? पोळीच्या 1/4, 1/5, 1/6 भाजी खातो, बरोबर ना? या भाजीचं प्रमाण हे अत्यल्प असतं एकूण आहाराच्या मानाने. मग आपण जसं कारल्याचा ज्यूस करून पिलो तर आपण 12, 15, 14 कारले एकदम खाल्ल्यासारखं आहे. त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. धातुक्षया निलव्याधीन अतियोगात करोति 6. जर कडू रसाचं अत्यधिक सेवन झालं तर ते आपल्या शरीरातल्या सगळ्या गोष्टींचा क्षय, हानी करतं, डेफिशियन्सीकडे नेतं आणि आपल्याला वातव्याधी म्हणजे शरीराची झीज झाल्यामुळे होणारे आजार होऊ शकतात. सबब हे असे उद्योग, जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर आलो आणि तिथं उभं राहून कुठला तरी ज्यूस पिला, असले उद्योग करू नयेत. असला आहार आपल्या शास्त्राला अभिप्रेत नाही आणि तो आरोग्याला अजिबात हितकर नसतो. हे झालं कडू पदार्थांविषयी.